अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणातून वाचलेला कांदा आता बाजारात दाखल होतोय। उशिराने सुरू झालेली ही आवक आता एकाच वेळी वाढली आहे। मात्र देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी घटल्याने कांद्याचे दर कोसळलेत। एकीकडे उत्पादन खर्च 35% वाढलेला असताना हाती येणारा दर तोकडा असल्याने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। मागील महिनापर्यंत बाजारात उन्हाळ कांद्याची थोडीफार आवक सुरू होती, जी आता पूर्णपणे थांबली आहे। सुरुवातीच्या टप्प्यात नवीन लाल कांद्याची आवक कमी होती, त्यामुळे दराची स्थिती बरी होती। मात्र आता काढणीला वेग आल्याने आवक एकदमच वाढली आहे। पुरवठा जास्त आणि मागणी कमी, यामुळे दर वेगाने खाली आलेत। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे कांदा व्यापारी विजय बाफना यांनी अॅग्रोवनशी बोलताना सांगितलं की नाशिक जिल्ह्यातून साधारणपणे उत्तर आणि पूर्व भारतात कांदा पाठवला जातो। मात्र यंदाची स्थिती वेगळी आहे। दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशमध्येही कांद्याचं उत्पादन अतिरिक्त आहे। नाशिक जिल्ह्यात कांद्याची मुबलकता असल्याने महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी झाली आहे। महाराष्ट्रात नाशिकसह पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर पट्ट्यातही आवक वाढल्याने दरावर मोठा दबाव निर्माण झालाय। परराज्यातील कांद्याची उपलब्धता आणि स्थानिक बाजारात एकदाच वाढलेल्या विक्रमी आवकेमुळे दर कमालीचे दबावाखाली आलेत।